मी लीना तुम्हा सर्वांचे अन्नपूर्णत्व किचनमध्ये स्वागत करत आहे। आज मी बनवणार आहे आवळा कँडी। तर आवळा कँडी बनवण्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतले। आवळे फ्रेश आणा आणि एकदम हिरवे नाही आणायचे, असे थोडेसे पिवळी शेळ असेल ना अशा टाईपमध्ये आवळे आणायचे आणि शक्यतो मोठ्या साईजमध्येच घ्या, कारण त्याच्या पाकळ्या अशा ओपन झाल्यानंतर खूप छान असे मोठे मोठे छान दिसतात। तर आता आपल्याला आवळा कँडी बनवण्यासाठी अगोदर काय करायचे, हे आवळे मी सगळे स्वच्छ धुतले, कॉटनच्या पडक्याने मस्त स्वच्छ पुसून काढले आणि आता त्याला मी वाफ घेणार आहे। तर आता मी चाळणीवर जशा आपण वड्या उकडवतो तशा टाईपमध्ये आता आपण हे आवळे याच्यात उकडून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकताय आवळ्याचं हे देठ आहे, इथून जे देठ असतं म्हणजे जिथून आवळ्याची कांडी असते वरती झाडाला, तर त्या टाईपमध्ये तो भाग आपण चाळणीवर ठेवताना वरच्या दिशेने ठेवायचा, म्हणजे असा। तर आता मी सगळे आवळे असे ठेवून घेणार आहे। कारण काय, तर त्याच्याने आपल्या आवळ्याच्या पाकळ्या लवकर लवकर अशा ओपन होतात आणि व्यवस्थित वाफ लागते। तर अशा पद्धतीने सगळे आवळे ठेवून घ्यायचे आणि कढईमध्ये पाणी घालायचं, 4 बोटं असं वरती रिकामं ठेवायचं आणि आपण हे चाळणी त्याच्यावर ठेवणार आणि एक 10 मिनिटं त्याला वाफ घ्यायची। म्हणजे ह्या पाकळ्या थोड्याशा मऊ झाल्या पाहिजे, अगदी गाळ पण नाही आणि अगदी कडक पण नाही, असं मीडियम ठेवायचे की जेणेकरून आपली आवळा कँडी मऊ होईल। आणि दुसरी अजून एक पद्धत अशी आहे का तुम्ही कुकरला पण एक शिट्टी घेऊन त्याच्यात पण तुम्ही उकडून घेऊ शकता। तर तुम्ही पाहू शकताय आवळ्याला छान अशी 15 ते 20 मिनिटं मी वाफ घेतली आहे आणि ते छान असे उकडले। ते उकडल्यानंतर असा येलो कलर आलेला आहे, तर तुम्ही बघू शकताय। आता हे आपण असं नुसतं प्रेस केलं तरी अशा पाकळ्या ओपन होत आहेत। तर असे इथपर्यंत ते शिजवायचे, म्हणजे कुकरमध्ये जरी तुम्ही वाफ घेतली तर त्याला 2-3 चांगल्या 4 शिट्टे घेतले तरी चालू शकतं, पण असं इतकं ठेवायचंय का जास्त कडक पण नाही आणि जास्त सॉफ्ट पण नाही। तर अशा पद्धतीने सगळे आपण आवळे आता असे मस्त त्याच्या पाकळ्या ओपन करून घेतलेले आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये अर्धा किलो आवळे असल्यावरती पावशेर साखर घालणार आहे। तर आता आवळे ठेवण्यासाठी एक तर काचेचं भांडं वापरा किंवा प्लास्टिकचं वापरा, स्टीलचा वापर करायचा नाहीये, कारण आवळा हा आंबट असतो त्यामुळे भांड्यांना गंज चढतो, म्हणजेच काय काळा प्रमाण वाढतं। तर तसं नकोय, तर त्यासाठी आपल्याला प्लास्टिक किंवा काचेचंच भांडं आवळ्याचं कुठलाही प्रोडक्ट तुम्ही बनवताना वापरा। तर आता मी याच्यामध्ये साखर घालते। तर साखर आता अशी टाकून घ्यायची आपल्याला आणि आता असं मिक्स करणार आहे। तर अशा पद्धतीने आपण साखर घालून घेतलेली आहे आणि आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि आता 3 दिवस आपल्याला हे आवळे असेच ठेवायचे। तर आवळे 3 दिवस आपण साखरेत घातले ते, तर ते आता 3 दिवस झालेले। आता आपण पाहूया, छान असे मुरले दिसत आहेत आणि आता आपण पाहूया, मस्त मुरले, साखर छान अशी आपल्या आवळ्यात गेली आहे, म्हणजे पाक मस्त मुरला आहे। आता ह्याला आपण सुकवायचं कसं आता ते मला दाखवते। आता एक रिकामं बाउल घेतलंय आणि आता एक चाळणी घेतली आहे, त्या चाळणीवरती आता हे सगळे आपले आवळे त्याच्यात मी टाकून घेणार आहे। म्हणजे आता हा जो आपला ज्यूस झालेला आहे, याचं जे साखरेचं पाणी तयार झालेलं आहे, तर ते आता आपण याच्यात काढून घेणार आहे। आता हे घालून घेते याच्यामध्ये। आता हे सगळं आपण पाक असा खालच्या याच्यात भांड्यात ओतून घेतलेलं आहे आणि आता हे चाळणीवर छान असे आता कडक उन्हात मी हे सुकवणार आहे। तर आता हा जो पाक उरलेला आहे आपलं जे मटेरियल आता, तर त्याच्यातनं आपण ज्यूस कसं बनवायचं आवळा ज्यूस, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकताय छान असे सुकले, म्हणजे एकदम कडक नाही झाले, असे थोडेसे सॉफ्ट ठेवायचे, कारण आता डिसेंबर महिन्यामध्ये इतकं कडक ऊन नसतं, तर त्यामुळं आता थोडेसे आपले मऊसर असे ठेवले तरी छान लागतात। आणि 2 दिवस मी तरी उन्हात ठेवलेले हे, तर तुम्ही असेही छान सुकवू शकता। तर आता याच्यावरती मी पिठी साखर घालणार आहे, थोडीशी अगदी चवीपुरती, आणि याच्यामध्ये तुम्ही काळं मीठ पण वापरू शकता किंवा इलायची पावडर पण वापरू शकता। तर माझ्या मुलींना पिठी साखर टाकलेली जास्त आवडती, म्हणून मी ते प्लेनच ठेवणार आहे। तर आपण पिठी साखर आता थोडीशी याच्यावर घालूया। हे असं सगळं मिक्स करायचं आहे। आता ही पिठी साखर छान अशी सगळ्या आवळ्यांना लागली आहे। आता आपण काचेच्या जारमध्ये हे भरून ठेवूया, छान असे मोकळे झाले एकदम। तर तुम्ही पाहू शकताय मस्तपैकी आता आपली आवळा कँडी खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि अन्नपूर्णत्व किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।